एक मिनिट थँक्यू. हे असंच मांडवकर आणि फॅक्टरी जी असतात ना, तर मग त्याच्या मार्केटिंग आणि इतर गोष्टी असतील इन्व्हेस्टमेंटच्या किंवा जे फॅक्टरीच्या असतील तर मग त्यांच्यासोबत जाणून घ्यायचे असतात आपल्या. मग आपण थैसर ना त्यांच्यासोबत जाऊया आणि त्यांच्याशी बातचीत करू. आता जरा आवाज थैसर जास्त असा ठीक असा. चला फोटोशूट असत सध्या. फोटोशूटमध्ये आपलंच मित्र असा बांधकर असं येलेलो आणि व्हिडिओ शूट देखील चालू असा. चला पुढे जाऊ. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचा जो दिवस आहे ना तो आपल्यासाठी पण वेगळा असा आणि आमचे जे इतर व्यक्ती आहेत ना त्यांच्यासाठी देखील तो वेगळाच असा. तर मग ह्याचं कारण काय ते आपण जाणून घेऊया. जर लगबग आणि आवाज जर दिसत असतात, आवाज ऐकू येत असतात ना, तर मग आपल्याला समजतात की आत्ता सध्या आपण अशा ठिकाणी असावं जो एक नवीन प्रोजेक्ट दिलो असा. आणि ह्यो प्रोजेक्ट असा काजू म्हणजेच काजू फॅक्टरी असा इतर. या काजू फॅक्टरीचं आज उद्घाटन झालं आणि उद्घाटन सोहळ्यासाठी आपण आज आहोत. तर मग उद्योजकांसाठी एक नवीन संधी उद्योजकांनी निर्माण केल्याने आणि इथल्या व्यक्तींसाठी असतील किंवा जे आपल्या इथले रहिवासी असतील त्यांच्यासाठी जो एक व्यवसायाची संधी असा किंवा रोजगाराची संधी असा बोलण्यापेक्षा, तर ही रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्याने याबद्दल त्यांचा आपण आभार मानतो आणि सोबतच त्यांचं अभिनंदन असं या गोष्टीसाठी. चला ही आता सध्या बंद झाली. आपण हैसरना थोडंसं पुढे जाऊया आणि इतर जे अपडेट आहे ना ते घेऊ. होप जर ह्यो व्हिडिओ आवडलो तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असतात ना तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो चला आपण पुढची माहिती घेऊया आणि त्यांच्याशी बोलूया आपण. आता बराच वेळ झालो. आता बराच वेळानंतर हे सगळं शांत झालं आणि ह्या मशिनरीज बघा आता अजून त्यांचे ओपन म्हणजे त्यांचे जे रॅपिंग केलेले असतात ना ते रॅपिंग अजून काढले नाही. प्लास्टिक उद्या काढतील आणि त्याच्यानंतर मग पुढे मेन प्रोसेसला वगैरे चालू करतील. तरी जातील एक 7-8 दिवस जातील. या 7-8 दिवसात तुमच्यापर्यंत फायनल प्रोडक्ट्स वगैरे बनवून हे आणण्याचं काम करतील. आणि हे तुमका जेव्हा बघूक मिळत ना तेव्हा एक चांगली गोष्ट ही असा की हैसर रोजगार संधी उपलब्ध होईल यांच्या माध्यमातून. आणि ही रोजगार संधी म्हणजेच कोकणात ह्या रोजगार संध्या मिळवणं म्हणजे भरपूर मोठी काम. आता ह्यांचा विचार केल्याने आणि हैसरल्या उद्योजकांना एक तर हॅट्स ऑफ की त्यांनी हा विचार केल्याने आणि हैसर आपले उद्योग निर्मितीकडे ते वळले असत. तर हैसर आता जे असत ते पाताडे असत आणि त्यांच्यासोबत मांडवकर असत. तर मग ह्यो पार्टनरशिपमध्ये ह्यांचं हैसरला जो उद्योग असा ना तो असंच भरभराटी घेऊ ही सदिच्छा असा. आणि आपण पुढे जाऊया जरा दाखवतो अजून बघा. हैसर हे डबल बॉयलर असत 2 बॉयलर ते बघा. हैसर ह्यो एक ओव्हन असा, ह्यो दुसरो ओव्हन असा. हैसर यांची ग्रीडिंग मशीन असा. या ग्रीडिंग मशीनमध्ये बघा हे जे होल असत ना हे होल असत. त्या होलमधनं ही रोटेट होता म्हणजे फिरत राहतात आणि त्याच्या साईजप्रमाणे आहे ना हे गाजूकर खाली पडतात नंबर्सप्रमाणे. म्हणून हे का ग्रीडिंग मशीन बोललं जातं. तर ही असा आणि याच्या व्यतिरिक्त ह्यांचं सेटअप असा दुसरं पण
पैसर आता ह्यो कार्यक्रम असा उद्घाटनाचो आणि ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी भजन ठेवलेलं असं. आता हे भजनची पैसर मंडळी येते असं आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत ह्या भजन मंडळींसोबत. चला दिंडी भजनची प्रोसेस चालू झाली असं म्हणजे सेटअप लावून घेतात. आता हे बघा एक मिनिट आपला किंजवड्याचा परवडीचा ह्यो ग्रुप असा म्हणजेच जे भजन मंडळ असा ना ते. आणि ह्याच्यासोबत आधी आपला जो व्हिडिओ येलो होतो ना तो फुगडीचा जो ग्रुप असा ना भजनी मंडळ असा त्यांचा फुगडीचा मंडळ असा त्या लेडीज असत त्यांचं पण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी येलो होतो. तर मग ह्यो सेम असा. आणि आपण काय आता मी सांगतोय तेच की हे दिंडी भजन बोललं तर वारकरी संप्रदाय आपण अजूनपर्यंत जपून ठेवला तो कोकणात बघूक मिळता. आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमका आता सध्या उदाहरण बघूक मिळत. तर मग ह्यो आपण ट्रेडिशन कसं उभं करतो आपल्या समोर विठ्ठल रुक्मिणी आणि अख्खा पंढरपूर कसा उभा करतो ना ता तुमका हैसरनं दिसत. विठ्ठल रुक्मिणी असतात आपले संत असतील आपल्यासोबत हैसर आणि इतर आपले जे वारकरी असतील ना ते अगदी भक्तीमध्ये मग्न होऊन तुमका नाचताना दिसतील हैसर. चला आपण त्यांची तयारी किती चालली आणि ती बघून घेऊया. तर मग आपण जे भजन मंडळ असं ना किंजवडे तर मग त्यांची तयारी सगळी चाललेली आहे आणि बुवा असत. आपण बुवांसोबत पहिल्यांदा चर्चा करणार आहोत. तर मग बुवा तुम्ही सांगा तुमचं नाव आणि बाकीची तुम्ही माहिती द्या तुमच्याप्रमाणे काही ते. नमस्कार. हां माझं नाव किंजवडे. हां भजन मंडळाचं नाव आहे पावनादेवी प्रासादिक भजन मंडळ किंजवडे. अच्छा. या दिंडीची स्थापना गेली 20 वर्ष कार्यरत आहे. हो. नवीन मुलं नवीन या मुलांना नवीन कार्यक्रम कलेकडे ओढण्याचा हा एक प्रयत्न आहे. खूप छान प्रयत्न. बरोबर. त्यानंतर एक वारकरी संप्रदायातना वेगवेगळ्या गावांतून प्रेक्षकांचं करमणूक वेगवेगळे सीन वेगवेगळे नाच दाखवून आम्ही तिथल्या लोकांना स्थानिक लोकांना मंत्रमुग्ध करतो. आमच्या भजनात आम्ही त्यांना सामावून घेतो. तसं आता थोड्या वेळातच आम्ही आमचं सादरीकरण या ठिकाणी करू. यात तुम्ही बघालच आम्ही किती प्रेक्षकांना किंवा या इतर वारकरी संप्रदायातील लोकांना यातनं मंत्रमुग्ध करतो ते बघा. नक्की. धन्यवाद. पूर्ण ग्रुप असा छान एका फ्रेममध्ये सगळ्या ग्रुपला घेतलेलं असं. गजर हरिनामाचा जयकारो
वारकरी दिंडी होती ना, तर मग ही दिंडी आली आणि आता दिंडीचं भजन चालू असा. पण मग हा कसा की वेळ बरंच झालो आणि मी आता चाललंय म्हणजेच व्हिडिओ आयसर संपवत आहे म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा घराणार. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.